रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. काय आहे बघा, सकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग की अकर्मक भावे प्रयोग. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी, सकर्मक भावे प्रयोग. हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. महाप्राण असणाऱ्या व्यंजनांचा अचूक गट खालीलपैकी कोणता आहे? महाप्राण असलेली व्यंजने विचारलेली आहेत बघा. महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा आहे. महाप्राण असणाऱ्या व्यंजनांचा अचूक गट ओळखायचा आहे. परीक्षेमध्ये हमखास येणारा प्रश्न आहे, त्याच्यामुळे सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय आहे महाप्राण असणारी व्यंजने कोणती आहेत? ख, घ, च आणि झ ही काय आहेत? महाप्राण असणारी व्यंजने आहेत. ऑप्शन बी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ब्रुनर यांच्या ज्ञानात्मक विकास सिद्धांतात बालकाच्या अध्ययनाचा पहिला आणि सुरुवातीचा टप्पा कोणता सांगितलेला आहे? कोणता आहे पहिला आणि सुरुवातीचा टप्पा अध्ययनाचा? ऑप्शन सी, कृतीप्रधान टप्पा हा सांगितलेला आहे. कुणी? ब्रुनर यांच्या ज्ञानात्मक विकास सिद्धांतात बालकाचा पहिला टप्पा सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. वर्गामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना सर्वसमावेशक आणि सतत मूल्यमापन पद्धतीचा मुख्य उद्देश काय असतो? काय असतो वर्गामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना सर्वसमावेशक आणि सतत मूल्यमापन या पद्धतीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सहशैक्षणिक अशा सर्वच बाजूंच्या विकासाचे नियमित मापन करणे. ऑप्शन बी हे याचं करेक्ट उत्तर आहे. भारतामधील कोणत्या अभयारण्याला पक्ष्यांचे नंदनवन म्हटले जाते, जे महाराष्ट्रात सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात पसरले आहे? पक्ष्याचे नंदनवन कोणत्या अभयारण्याला म्हटले आहे, जे आपल्या महाराष्ट्रात सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात पसरलेले आहे? ऑप्शन सी, माळढोक पक्षी अभयारण्य. महत्त्वाचा आहे प्रश्न बघा, सर्वांनी लक्षात ठेवायचे आहेत उत्तर. अन्न साखळीतील ऊर्जेचा प्रवाह नेहमी कसा असतो? तो कधीही उलट्या दिशेने वाहू शकत नाही. कसा असतो अन्न साखळीतील ऊर्जेचा प्रवाह? एक दिशेय असतो. ऑप्शन बी हे याचं करेक्ट उत्तर आहे बघा. दक्षिण भारतातील राष्ट्रकूट वंशातील कोणत्या राजाने वेरूळ येथील जगप्रसिद्ध अखंड पाषाणातील कैलास मंदिर बांधलेलं आहे? प्रश्न नीट वाचायचा आहे बघा. दक्षिण भारतातील राष्ट्रकूट वंशातील कोणत्या राजाने वेरूळ येथील जगप्रसिद्ध अखंड पाषाणातील कैलास मंदिर बांधलेलं आहे? पहिला कृष्ण, दंतीदुर्ग, अमोधवर्ष की ध्रुव? कोणत्या राजाने? तर ऑप्शन ए, पहिला कृष्ण या राजाने वेरूळ येथे कैलास मंदिर बांधले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाला भारताची सनद म्हणजेच मॅग्ना कार्टा असे संबोधले जाते, जो नागरिकांच्या हक्काचे रक्षण करतो? कोणता आहे कोणता आहे बघा? भाग 3 ऑप्शन बी, मूलभूत हक्क हे याचं बरोबर उत्तर आहे. मानवी शरीरात जठरामध्ये प्रथिनांचे पचन करून त्यांचे रूपांतर अमिनो अम्लात करण्याची सुरुवात खालीलपैकी कोणत्या विकाराद्वारे होते? बरोबर उत्तर काय आहे याचं? ऑप्शन ए, पेप्सिन हे याचं करेक्ट आन्सर आहे. सर्वांनी उत्तर लक्षात ठेवायचे आहेत आणि उत्तर देण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुमच्याही लक्षात राहील आणि अभ्यास पण होऊन जाईल. समुद्र किंवा नदीच्या पाण्याचा रंग निळा दिसण्यामागे प्रकाशाचा कोणता प्रमुख गुणधर्म कारणीभूत असतो? समुद्र किंवा नदीच्या पाण्याचा रंग कसा दिसतो? निळा दिसतो. त्याच्यामागे काय कारण असते? तर बघा ऑप्शन बी, प्रकाशाचे विखुरणे किंवा अपस्करणीय प्रकिरण हे याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. दशमुख या शब्दाचा योग्य विग्रह करून समास ओळखा. पहिल्यांदा काय करायचं आहे? त्याचा विग्रह करायचा आहे दशमुख शब्दाचा आणि त्याचा समास ओळखायचा आहे. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 10 आहेत मुके ज्याला असा तो, म्हणजे कोण? रावण. हा कोणता समास आहे? बहुव्रीही समास. ऑप्शन बी हे याचं बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थ्यांनो. तू काही आता लहान नाहीस या नकारार्थी वाक्याचे अचूक होकारार्थी वाक्य कोणते होईल? होकारार्थी वाक्य करायला सांगितलेलं आहे. असे पण प्रश्न आपल्या
परीक्षेत उद्या विचारले जाऊ शकतात. नकारार्थी वाक्य देतील, त्याचं होकारार्थी वाक्य करायला सांगतील. काय होईल याचं होकारार्थी वाक्य? बर, तू आता मोठा झाला आहेस. तू काय आता लहान नाहीस, त्यामुळे आपण काय म्हणतो? तू आता मोठा झाला आहेस. ऑप्शन बी हे याचं करेक्ट उत्तर आहे. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचा कोणता सिद्धांत मांडला, ज्यानुसार बुद्धिमत्ता ही अनेक स्वतंत्र घटकापासून बनलेली असते? काय आहे? एक घटक सिद्धांत, द्विघटक सिद्धांत, का बहुघटक सिद्धांत, का श्रेणीबद्ध सिद्धांत? कोणता सिद्धांत मांडला बहुमत्तेचा? ऑप्शन सी, बहुघटक किंवा अनुवादी सिद्धांत मांडलेला आहे. कोणी मांडला? एडवर्ड थॉर्नडाईक. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थ्यांनो. ज्ञानरचनावादी वर्गखोलीमध्ये शिक्षकाचे मुख्य काम खालीलपैकी कोणते असते? ज्ञानरचनावादी वर्गखोलीमध्ये शिक्षकाचं मुख्य काम कोणतं असतं? विद्यार्थ्यांना स्वतःचे ज्ञान स्वतः निर्माण करण्यासाठी पूरक अनुभव आणि अनुकूल वातावरण देणे. ऑप्शन सी हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. मानवनिर्मित किंवा नैसर्गिक कारणांमुळे पाण्याचे प्रदूषण होऊन जलाशयात पोषक द्रव्यांचे प्रमाण वाढते आणि शैवालांची प्रचंड वाढ होते. या धोकादायक प्रक्रियेला काय म्हणतात? प्रश्न नीट वाचायचे आहेत आणि मगच उत्तरं द्यायची आहेत. काय म्हणतात त्याला? तर ऑप्शन बी, सुपोषण किंवा युट्रिफिकेशन असे म्हणतात. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे, ज्याची स्थापना 1936 मध्ये झाली होती आणि त्याचे जुने नाव हेली राष्ट्रीय उद्यान असे आहे? कोणतं आहे पहिलं राष्ट्रीय उद्यान? ऑप्शन बी, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे आहेत, कमेंट करायचे आहेत आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर पण करा. ज्यांचा अभ्यास झाला नाही त्यांच्यासाठी खूप सोपे प्रश्न आणि महत्त्वाचे आहेत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये मदत होईल. विजयनगर साम्राज्याची राजधानी असणारे हम्पी हे ऐतिहासिक ठिकाण सध्या भारतातील कोणत्या राज्यात आणि कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहे? महत्त्वाचा आहे बघा प्रश्न. कोठे आहे हम्पी? कर्नाटकमध्ये आहे. आणि कोणत्या नदीवर स्थित झालेला आहे? तुंगभद्रा नदीच्या काठी हे ऐतिहासिक ठिकाण वसलेलं आहे. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे, जी नागरिकांकडून अपेक्षलेली आहेत? कोणते आहेत बघा? कलम 51 अ. ऑप्शन बी हे याचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. मानवी रक्तातील कोणत्या पेशींना किंवा घटकाला रक्ताचे कोठार म्हटले जाते, जे निकामी झालेल्या तांबड्या पेशींना नष्ट करण्याचे आणि रक्ताचा साठा करण्याचे काम करते? कोणत्या पेशींना किंवा घटकाला रक्ताचे कोठार मानले जाते? तर ऑप्शन बी, प्लीहा किंवा स्प्लीन. हे काय करते? तांबड्या पेशींना नष्ट करण्याचे आणि रक्ताचा साठा करण्याचं काम करतो. ऑप्शन बी हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. अणूच्या केंद्रकांमध्ये प्रामुख्याने कोणते दोन उप अणू कण एकत्र राहतात, ज्यावरून अणूचे वजन ठरते? कोणते कण एकत्र राहतात त्यावरून आपल्याला अणूचे वजन समजते? याचं बरोबर उत्तर काय? ऑप्शन बी, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन करेक्ट उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्या गावाला जायचे नाही त्या गावचा रस्ता विचारू नये या म्हणीचा अचूक अर्थ विचारलेला आहे. ज्या गावाला जायचे आहे त्या गावाचा रस्ता विचारू नये. याचं बरोबर उत्तर काय आहे? ज्या गोष्टीशी आपला काही संबंध नाही त्याविषयी उगाच चौकशी करू नये. ऑप्शन बी हे याचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहूया. वाग्विकार या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? वाग्विकार या शब्दाचा योग्य संधी विग्रह विचारलेला आहे. काय होईल? वाग अधिक विकार, वाक अधिक विकार, वा विकार, वा प्लस विकार. काय होईल याचा विग्रह? वाग्विकार. ऑप्शन बी, वाग्विकार असं हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. संधी विग्रह करताना व्यवस्थित करायचा आहे, जेणेकरून चुका होऊ नयेत. सिग्मंड फ्रायड यांच्या मते मनाच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपल्या जुन्या विसरलेल्या आठवणी, सुप्त इच्छा आणि अतृप्त भावना दडलेल्या असतात, ज्या थेट जाणवत नाहीत? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, खूप महत्त्वाचा आहे. सिग्मंड फ्रायड यांच्या मते मनाच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपल्या जुन्या विसरलेल्या आठवणी, सुप्त इच्छा किंवा अतृप्त भावना दडलेल्या असतात, ज्या थेट आपल्याला जाणवत नाही? याचं बरोबर उत्तर काय आहे?
ऑप्शन सी अबोधमन हे याचं बरोबर उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंचलित कौशल्यांचा आणि गतीचा विकास करण्यासाठी हर्बर्टने पंचपदीमध्ये कोणती पायरी सांगितलेली आहे? कोणती पायरी सांगितलेली आहे? विषय प्रतिपादन की तुलना, उपयोजन की गृहपाठ किंवा सराव? कोणती पायरी सांगितलेली आहे गतीचा विकास करण्यासाठी? ऑप्शन सी बरोबर उत्तर काय आहे? उपयोजन ही पायरी सांगितलेली आहे. जमिनीची धूप थांबवण्यासाठी आणि पर्वतीय किंवा डोंगराळ भागात शेती सुलभ करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात जास्त प्रभावी ठरते? कोणती पद्धत वापरली जाते डोंगराळ भागात शेती सुलभ करण्यासाठी? ऑप्शन ए पायऱ्यांची शेती किंवा पायऱ्यांचे खाचरे करणे ही पद्धत डोंगराळ भागात जास्त प्रमाणामध्ये वापरली जाते. जागतिक तापमानवाढीचे संकट रोखण्यासाठी आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी 1997 मध्ये जपानमध्ये कोणता आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला? कोणता आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला बघा? ऑप्शन बी क्योटो करार हा जपानमध्ये स्वीकारण्यात आलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राज्यकारभाराची भाषा सुलभ करण्यासाठी आणि संस्कृत शब्दांचा वापर वाढवण्यासाठी कोणता महत्त्वाचा ग्रंथ तयार करण्यात आला होता? कोणता महत्त्वाचा ग्रंथ तयार करण्यात आला होता? ऑप्शन बी राज्य व्यवहार कोश हा महत्त्वाचा ग्रंथ तयार करण्यात आला होता. कशासाठी तयार करण्यात आला होता? तर त्यांच्या काळात राज्यकारभाराची भाषा कशी सुलभ करण्यासाठी आणि संस्कृत शब्दांचा वापर वाढवण्यासाठी हा ग्रंथ तयार करण्यात आला होता शिवाजी महाराजांच्या काळात. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह म्हणजेच लोकसभा विसर्जित करण्याचा अंतिम अधिकार संविधानाने कोणाला दिला आहे? कोणाला दिला आहे अंतिम अधिकार संविधानाने? भारताचे राष्ट्रपती यांना दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे? तर लोकसभा विसर्जित करण्याचा अंतिम अधिकार भारताचे राष्ट्रपती यांना आहे. ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहूया. वनस्पतींच्या पेशींमध्ये असणारी पेशीभित्तिका प्रामुख्याने कोणत्या कठीण कर्बोदकापासून बनलेली असते जी प्राणी पेशींमध्ये आढळत नाही? प्रश्न नीट वाचा. सर्वांनी उत्तर कमेंट करायचे आहेत. वनस्पतींच्या पेशींमध्ये असणारी पेशीभित्तिका प्रामुख्याने कोणत्या कठीण कर्बोदकापासून बनलेली असते जी प्राणी पेशींमध्ये आढळत नाही? ऑप्शन बी सेल्युलोज हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विद्युत रोधाचे आंतरराष्ट्रीय एकक कोणते आणि ते मोजण्यासाठी कोणते चिन्ह वापरले जाते? काय आहे याचं ऑप्शन? बरोबर उत्तर काय आहे? ओहम हे याचं बरोबर आन्सर असणार आहे. विद्युत रोधाचे आंतरराष्ट्रीय एकक काय आहे? ओहम हे आहे. मुलांनो सर्वांनी रांगेत उभे राहा हे वाक्य क्रियापदाच्या रूपावरून कोणत्या प्रकारात मोडते? मुलांनो सर्वांनी रांगेत उभे राहा हे वाक्य क्रियापदाच्या रूपावरून कोणत्या प्रकारात मोडते? याचं बरोबर उत्तर काय आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञा सांगितलेली आहे म्हणून ऑप्शन बी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते होईल? स्त्रीलिंगी रूप विचारलेलं आहे. उंट या शब्दाचं काय होईल? बरोबर उत्तर काय आहे याचं? काय आहे याचं उत्तर? स्त्रीलिंगी रूप विचारलेलं आहे उंट या शब्दाचं. उंटिनी, सांडणी, उंटी की उंटारी? मादी उंटाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? सांडणी. त्यामुळे याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा. गिलफोर्ड यांच्या बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार जेव्हा व्यक्ती एखाद्या समस्येवर केवळ एकच आणि पारंपरिक अचूक उत्तर शोधते तेव्हा त्या विचार प्रक्रियेला काय म्हणतात? काय म्हणतात? अभिसारी विचार प्रक्रिया असे म्हणतात. ऑप्शन बी हे याचं करेक्ट आन्सर आहे. अध्यापन करताना मूर्ताकडून अमूर्ताकडे या सूत्राचा वापर करणे म्हणजे काय? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. अध्यापन करताना मूर्ताकडून अमूर्ताकडे या सूत्राचा वापर करणे म्हणजे काय? तर आधी डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी दाखवणे आणि नंतर न दिसणाऱ्या संकल्पना स्पष्ट करणे म्हणजेच मूर्ताकडून अमूर्ताकडे. ऑप्शन बी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या मुख्य थरात आढळतो जो सूर्याची
हानिकारक अतिनील किरणे शोषून घेतो. ओझोन वायूचा थर आपल्या वातावरणाच्या कोणत्या मुख्य थरात आढळतो? जो सूर्यापासून येणारी अतिनील किरणे शोषून घेतो. याचं बरोबर उत्तर काय आहे? स्थितांवर. ऑप्शन बी हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणते प्रदूषण हे ब्लू बेबी सिंड्रोम या लहान मुलांच्या आजाराला कारणीभूत ठरते? खालीलपैकी कोणते प्रदूषण हे ब्लू बेबी सिंड्रोम या लहान मुलांच्या आजाराला कारणीभूत ठरते? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पाण्याचे फ्लोराईड प्रदूषण, पाण्याचे नायट्रेट प्रदूषण, हवेतील सल्फर प्रदूषण का ऑप्शन डी पानाचे प्रदूषण? काय आहे याचं उत्तर? ऑप्शन बी पाण्याचे नायट्रेट प्रदूषण हे याचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो. सन 1857च्या उठावानंतर भारताची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश पार्लमेंटकडे वर्ग करण्यात आली. हा बदल कोणत्या कायद्यान्वये झाला? कोणत्या कायद्यानुसार झाला हा बदल? काय असणार आहे याचं उत्तर? ऑप्शन सी भारत सरकार कायदा 1858 हा बदल कायद्यान्वये झालेला होता. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा आत्मा आणि हृदय असा केला? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा आत्मा आणि हृदय असा केलेला होता? तर ऑप्शन डी कलम 32 हे याचं बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थ्यांनो. रक्ताचे एकूण 4 मुख्य गट आहेत. ए बी आणि ओ हे शोधण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाला जाते? म्हणजेच ब्लड ग्रुप हे शोधण्याचं श्रेय खालीलपैकी कोणाला जाते? ऑप्शन बी कार्ल लँडस्टेनर हे याचं बरोबर उत्तर आहे. महत्त्वाचा आहे प्रश्न बघा, परीक्षेमध्ये 100% विचारलेला आहे, त्याच्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरपा प्रवेश करतो तेव्हा तो स्वतःची मूळ दिशा बदलतो. या घटनेला काय म्हणतात? काय म्हणतात बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे. ऑप्शन बी प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. मुलाने आंबा खाल्ला या वाक्यातील कर्म ओळखायचं आहे. काय आहे कर्म? मुलाने आंबा खाल्ला कर्म ओळखायचं आहे. मुलाने आंबा खाल्ला की यापैकी नाही कोणता आहे कर्म वाक्यात? बघा, आंबा हे काय आहे? कर्म आहे. ऑप्शन बी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. कृतज्ञ या शब्दाचा अचूक आणि योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे कृतज्ञ या शब्दाचा. काय आहे कृतज्ञला विरुद्धार्थी? कृतज्ञ. ऑप्शन बी हे याचं बरोबर उत्तर आहे. इवान पावलाव यांनी कुत्र्यावर प्रयोग करून अभिजात अभिसंधान हा सिद्धांत मांडला. यात नैसर्गिक उद्दीपक कोणत्या कृत्रिम उद्दीपकाचा संबंध जोडलेला आहे? कोणता आहे? घंटानाद. ऑप्शन बी हे याचं बरोबर उत्तर आहे. बालकाचे मानसिक स्वास्थ्य आणि घरातील भावनिक वातावरण सुरक्षित नसेल तर त्यांच्या अध्ययनाची गती मंदावते. हा अध्ययनावरील कोणता घटक आहे? कोणता घटक आहे? बालकाचे मानसिक स्वास्थ्य आणि घरातील भावनिक वातावरण सुरक्षित नसेल तर काय होते? मानसिक व भावनिक गट या अध्ययनावरील हा घटक आहे. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता आहे आणि त्याचे प्रमाण किती टक्के आहे? पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता आहे आणि त्याचे प्रमाण किती आहे? ऑप्शन बी नायट्रोजन हा आढळतो. त्याचे प्रमाण किती आहे? 78%, 78%.